नमस्कार सर्व शिक्षक आणि TETची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्र. मी दिनेश बडुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये. यापूर्वीच्या भागामध्ये आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्याशी रिलेटेड काही भाग बघितलेला होता. मग त्यामध्ये आपण संख्यांचे विविध प्रकार पाहिलेले होते आणि मुख्यतः परीक्षेला जे दरवेळेस प्रश्न विचारतात ती मूळ संख्या याच्यावर आधारित आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यावर आधारित आपण प्रश्न पण काही पाहिलेले होते जे मागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यापुढीलच भाग आज आपण कंटिन्यू करूयात. बघा इथं आपण मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. मग मूळ संख्येची वर्गवारी करत असताना आपण आपल्या सोयीसाठी 1 ते 50 मध्ये किती, 50 ते 100, 100 ते 150 आणि 150 ते 200 मध्ये एकूण मूळ संख्याचा जर विचार केला तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या होत्या. त्यातल्या त्यात जर 1 ते 50चा विचार केला तर 15 आणि 50 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत असं आपण म्हणलेलं होतं. आणि एकूण जर 1 ते 100 किती मूळ संख्या आहेत असे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या येतात किंवा 100 ते 200 मध्ये किती मूळ संख्या येतात. तर त्याचं आपण इथं लिहिलं. त्यासोबत आपण जोडमूळ संख्या पण लिहिलेल्या होत्या इथं. त्या अशा होत्या की 1 ते 100च्या मध्ये जर जोडमूळ संख्या किती तर 6 आणि 2 असे 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आणि 100 ते 200 याच्यामध्ये 7 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. मग आपण जोडमूळ, त्यानंतर जोडमूळ म्हणजेच त्याला ट्विन प्राईम म्हणतो आता, त्यानंतर को प्राईम ज्याला आपण सापेक्ष मूळ म्हणतो. सापेक्ष मूळावरती सुद्धा बरेच प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत. बघा त्यापुढीलच प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे, खालील पर्यायातील जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता. जोडमूळ संख्यांचा पर्याय तुम्हाला विचारायचा. जोडमूळ संख्या म्हणल्यावर लक्षात आले पाहिजे दोन्ही पण मूळ असणं आवश्यक आहे. आणि त्या दोन्ही मूळ असून नुसतं चालणार नाही, तर त्यामध्ये आपल्याला 2चा फरक पाहिजे. त्या सलग मूळ संख्या असल्या पाहिजे आणि 2चा फरक असला पाहिजे. इथं जे पर्याय दिलेले आहेत हा प्रश्न 2016ला पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 2 संख्या दिलेत, 117, 119, त्यानंतर 127, 129, 147, 149 आणि 107, 109. प्रत्येकामध्ये 2-2चा फरक आहे. परंतु आता याच्यात मूळ कोणती नाही हे शोधणं अपेक्षित आहे. जर याच्यामध्ये जर बघितला तर 117 मूळ आहे. 119चा जर विचार केला तर ती मात्र संख्या 17च्या पाड्यामध्ये, 17च्या टेबलमध्ये आहे. बघा 119ला जर तुम्ही 7ने डिवाइड केलात किंवा 7ने भागलात तर 7 × 7, इथं 4 उरले तर 49 झाले, तर 7 × 7 49, म्हणजे ही मूळ संख्या नाही. मग ही मूळ संख्या जर नसेल तर याच्यामध्ये ते असणार नाही. त्यानंतर 127, 129 इथं जर बघितलात वर पाहिल्या लगेच लक्षात येईल की 12 आणि 9 या 2 संख्येला 3 ने डिवाइड होतो. म्हणजे या संख्येला 3 ने डिवाइड झाल्यामुळे हा जो आहे मूळ असू शकणार नाही. त्यानंतर 149चा विचार करा किंवा 147चा विचार केला. 149 मूळ आहे परंतु 147 ही मूळ संख्या नाही, कारण त्याला परत 7ने भाग जातो. बघा 7ने जर डिवाइड केला तर 7 2 14 आणि वरून आलं 7 आणि 7 1 7, म्हणजे पूर्ण भाग केला बाकी 0 आली, म्हणजे ही मूळ संख्या नाही. परत मग आपण हा पर्याय नाही. आता तिन्ही पर्याय नाहीत म्हणजे निश्चितच हा चौथा पर्याय आहे. आणि या दोघांमध्ये 2चा फरक आहे. 107, 109 इथं जर बघितला तर बघा इथं 107 आणि 109ची जोडी आपण ऑलरेडी इथं लिहिलेली होती. बघा तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा अशा प्रकारचे म्हणजे जोडमूळ संख्या सांगा किंवा ट्विन प्राईम्स सांगा असं म्हणलं तर पहिल्यांदा तुम्हाला काय बघावं लागेल की त्या कुठं 2-2चा फरक आहे का. इथं प्रत्येकामध्ये 2-2चा फरक होता. मग त्याच्यामुळे आपल्याला विशिष्ट संख्या कोणती मूळ नाही हे शोधावं लागलं. ठीक आहे, यापुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न बघा. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे तुम्हाला. 8, 25, 25, 26, त्यानंतर 12, 101, 9, 39 आणि 17, 187 अशा या 5 जोड्या दिलेल्या आहेत. आणि या 5 संख्याच्या जोडीमध्ये आपल्याला सहमूळ संख्याची जोडी ओळखायची आहे.
यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण जोडमूळ संख्या पाहिलेल्या होत्या, ज्याला की ट्विन प्राइम्स म्हणलं. सहमूळ संख्येला सापेक्ष मूळ सुद्धा म्हणतात. आता प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्यूज वगैरे होण्याची आवश्यकता नाही. काही वेळेस सापेक्ष मूळ हा प्रश्न म्हणजे हा शब्द आपल्याला दिसेल तिथं सहमूळच्या जागी. याला इंग्लिशमध्ये को प्राईम असं म्हणतो आपण. मग को प्राईम कोणते नंबर्स आपण पाहिलेलं होतं. हा भाग बघत असताना को प्राईम कोणत्याही दोन क्रमवार संख्या जर असतील, कोणत्याही दोन क्रमवार संख्या जर असतील तर ते काय असतात, सापेक्ष मूळ असतात. त्यानंतर कोणत्याही दोन मूळ संख्या जर घेतलात तुम्ही तर त्यासुद्धा सापेक्ष मूळ असतात. आणि परत जर दोन विषम संख्या जर सलग विषम संख्या जर घेतलात तर त्यासुद्धा, किंवा सलग म्हणण्यापेक्षा कुठल्याही दोन विषम संख्या जर तुम्ही म्हणलात तर ते काय असतात, सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्या काय म्हणलं आपण, त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर किंवा त्यांचा सामायिक अवयव फक्त एक असला पाहिजे. एक म्हणजे एक ही संख्या असली पाहिजे. मग आता इथं जर बघितलं तर सरळ सरळ आपण असं म्हणूयात या दोन संख्येला एकाच संख्येनं भाग जायला नको आहे, कोणत्या तरी एका विशिष्ट संख्येने. एक ना तर प्रत्येकालाच भाग जाईल. मग 8 आणि 25चा जर विचार केला तुम्ही तर 8चे अवयव जर बघितलात तर 2 गुणिले 2 गुणिले 2 आहे. आणि 25चं जर बघितलात तर 5 गुणिले 5 आहे. मग याच्यामध्ये सामायिक अवयव एक पण नाही. मग या दोन ज्या संख्या आहेत किंवा ही जी जोडी आहे ती सहमूळ संख्याची म्हणजे को प्राईमची जोडी आहे. ही जोडी आहे. त्यानंतर 25, 26 मी आता सांगितलं तुम्हाला, कोणत्याही दोन सलग संख्या दिसल्या की त्या सहमूळ संख्या आहेत. त्यानंतर 12 आणि 101 या दोन्ही संख्येचा जर विचार केला तर या दोन्ही संख्येला असं विशिष्ट संख्येनं भाग जाणार नाही, म्हणजे हे सुद्धा कशा आहेत, सहमूळ संख्या आहेत. परत 9 आणि 39 वर बघितल्यावर लगेच लक्षात आलं आपल्याला की त्याला 3 न डिवाइड होईल, 3 न भाग जाईल. याला पण 3 न भाग जाईल आणि याला पण जाईल, म्हणजे ही सहमूळ संख्याची जोडी नाही. आणि त्यानंतर 17 आणि 187, 187 या संख्येला 17 न भाग जाईल. बघा, जर इथं 187ला जर 17 न भाग घातलं तर 17 1 17, 1 उरले आणि परत 17 1 17, म्हणजे इथं काय होईल, निशेष भाग जाईल. म्हणजे या दोघाला पण 17 न भाग जाईल, म्हणजे कॉमन फॅक्टर आहे तिथं. जेव्हा कॉमन फॅक्टर सामायिक अवयव जर असेल तर त्या दोन संख्या सहमूळ संख्या नसतात. इथं जर बघितलात मग 3 इथं जोड्या आहेत आपल्याकडे आणि 3 पर्याय असणारा जो कोणता पर्याय असेल तर तो आपला उत्तर असेल. ठीक आहे. तर या पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्नामध्ये बघा परत तसंच प्रश्न आहे, सेम जे आपण आत्ता पाहिलं ते. इथं परत आपल्याला 5 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या जोड्यापैकी सहमूळ संख्यांची जोडी कोणती, सहमूळ, सापेक्ष मूळ, अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारू शकेल. को प्राईम इंग्लिशमध्ये म्हणलं आपण. मग त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव हा फक्त एकमेव असणं अपेक्षित आहे आणि तो एकच. बरोबर आहे. एक व्यतिरिक्त कुठलाच त्याला कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव नको आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 101 जो आहे तो मूळ संख्या आहे. त्याच्यामुळं जर एक मूळ संख्या जर असेल तर 100% त्या जोडीला आपण काय म्हणू शकतो, सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. त्यानंतर 9 आणि 39 परत आता सेम प्रश्न होता याच्यामध्ये. तर हा जो आहे तर याला 3 न डिवाइड करता येईल, 3 न भाग जाईल, म्हणजे हा को प्राईम नाही. त्यानंतर 9 आणि 49 याच्यामध्ये बघा 9चे जर अवयव बघितला तर काय असेल, 3 गुणिले 3 म्हणजे 3 हे अवयव आहेत, 3 आणि 3. आणि 49चा जर विचार केला तुम्ही तर 7 गुणिले 7, तर कॉमन कुठलाच नाही याच्यामध्ये. मग ही जोडी आपण को प्राईमची आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर 11 111, आता 111 मध्ये हा तर मूळ संख्या आहे 111, त्याच्यामुळे निश्चितच ह्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत.
मग परत 19 आणि 247, 247ला जर बघितलात तर 247ला 19नं भाग जाईल बघा. 19 एक 19 तुम्ही वजा केला तर इथं 5 येईल आणि 57, 19 त्रिक 57 म्हणजे 19नं याला पूर्ण भाग गेला. म्हणजे यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोण आहे? 19 हा सामायिक अवयव आहे. मग ही जी जोडी दिलेली आहे तर ही जोडी सहमूळ संख्येची जोडी नाही. तर आपल्याला किती जोड्या मिळाल्या या प्रश्नामध्ये? 3 जोड्या मिळालेल्या आहेत. तर आपला पर्याय क्रमांक सी जो आहे 3, तर तो का असेल? याचं करेक्ट पर्याय असेल. पुढील प्रश्न बघा. प्रश्नामध्ये बघा, मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? म्हणजे तुम्हाला असे सेट दिले, 4 संख्यांचे काही गट दिलेले आहेत आणि 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी तुम्हाला सर्वच मूळ असणाऱ्या संख्यांची जी काही जोडी आहे किंवा जे काही ग्रुप आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे. हा प्रश्न 2019ला पेपर 1 मध्ये विचारलेला आहे. बघा, 193 मूळ संख्या आहे, 163 मूळ आहे, 173 मूळ आहे तर लिहिलेले आहेत आपण. पण 143चा जर विचार केला तर त्याला बघा 11नं भाग जाईल. 11ची कसोटी आपल्याला माहिती आहे, 1 आणि 1 संख्या जी आहे त्यांची बेरीज करून आपण वजाबाकी करतो, तेव्हा ते जर डिफरन्स त्यांचा जो फरक जो आहे तो 11 किंवा 0 किंवा 11च्या पटीत आलं तर मग मात्र त्याला 11ने डिवाइड होईल. म्हणजे इथं बघितलं तुम्ही 143ला जर तुम्ही 11ने भागला तर 11 1 11, 3 उरले आणि वरून आला 3, हा 33. म्हणजे बघा इथं आपण काय म्हणू शकतो, 143 जो आहे त्याला 11 आणि 13 या दोन्ही संख्यांना भागता येईल. मग असं जर असेल तर ही मूळ संख्या असू शकणार नाही. म्हणजे हा पर्याय आपल्यासाठी नाही किंवा बरोबर पर्याय नाही. आता इथं 143 दिलं, इथं पण 143 दिलं, म्हणजे परत आपलं काम सोपं झालं. याला सगळंच बघत बसायची गरज पडली नाही. त्यानंतर 113 मूळ संख्या आहे, 173 सुद्धा आहे, त्यानंतर 163 आहे परत आणि 193 सुद्धा आहे. म्हणजे हाच आपला करेक्ट पर्याय असेल. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. तरी आपण शेवटी जर बघितलं तर याच्यात कुठली मूळ नाही, हे दोन्ही आहेत. परत 143 आलेला आहे, ही मूळ संख्या नाही. म्हणजे मूळ संख्यांचा गट बघत असताना त्याच्यामध्ये एखादी मूळ संख्या जर तुम्हाला सापडली तर तुम्ही तो पर्याय नाही असं म्हणू शकता. आणि 4ही मूळ संख्या असणारा आपला गट कोणता आहे? तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला तो गट दिसेल. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न बघा, 8वा प्रश्न आहे. परत इथं आपल्याला सहमूळ संख्याची जोडी कोणती आहे ते विचारायचं. म्हणजे बघा अशा प्रकारचा प्रश्न या जवळपास 4 वेळेस विचारला आतापर्यंतच्या TETच्या परीक्षेमध्ये जर बघितलात तर सेम प्रश्न. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जोड्या सुद्धा कॉमन दिसत आहेत, काही जोड्या परत रिपीट होत आहेत. बघा पाठीमागे जो प्रश्न बघितला आपण त्याच्यामध्ये ह्या जोड्या दिसलेल्या होत्या आपल्याला, ही सुद्धा जोडी होती बघा 9 आणि 49. आता सहमूळ संख्येची जोडी शोधणे म्हणजे काय? त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर किंवा सामायिक अवयव नको आहे आपल्याला. 9 आणि 49 इथं जर बघितला तर 9चे अवयव आपण बघितलं होतं आता 3 गुणिले 3 आणि 49 बघितलं आपण 7 गुणिले 7. म्हणजे इथं सामायिक अवयव नाही, म्हणजे सहमूळ संख्याची जोडी आहे. 11 111 याच्यामध्ये ही सुद्धा सामायिक संख्येची जोडी आहे, सहमूळ संख्येची जोडी आहे. कारण इथं 111 ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ आहे. त्यानंतर 19 आणि 247 आत्ताच आपण पाहिलेलं होतं बघा. 247ला 19ला आपण भाग घातलेलं होतं. 19 1 19 इथं 5 उरले होते आणि 19 त्रिक. म्हणजे 247चे 13 आणि 19 हे 2 अवयव. आणि ऑलरेडी इथं 19 एक आहे, म्हणजे यामध्ये कॉमन फॅक्टर जर बघितला तर 19 आहे कॉमन फॅक्टर. म्हणजे सहमूळ संख्येची जोडी ही नाही. त्यानंतर 21 आणि 85चा जर विचार केला तुम्ही, 21चे अवयव बघा 21 आहे, 7 त्रिक 21 येईल. आणि 85चं जर बघितलं तर तुम्ही 17 गुणिले 5, 17 5 85 आहे. कॉमन फॅक्टर नाही, म्हणजे सहमूळ संख्याची जोडी आहे. ट्विन प्राइम्स, सॉरी याला आपण को प्राइम असं म्हणतो. सापेक्ष मूळ किंवा सहमूळ, लक्षात ठेवा. सापेक्ष मूळ आणि सहमूळ म्हणजे को प्राईम. आणि शेवटची जोडी दिली तुम्हाला 12 आणि 33. वर बघितल्यावर लगेच लक्षात आलं तुम्हाला की या दोघाला पण 3 डिवाइड करता येईल. म्हणजे ही को प्राईम म्हणजे सहमूळ संख्येची जोडी नाही. मग एकूण किती जोड्या आहेत आपल्याकडे? तर 1 2 आणि 3.
तर 3 पर्याय असणारा जो कोणता उत्तर पर्याय असेल तर तो आपला उत्तर असेल. इथं पर्याय लिहिलेले नाहीत, राहिलेले आहे चुकून. तर 3 नंबरचा जो कोणता पर्याय असणारा आपला पर्याय असेल तर तो काय असेल, आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पेपर 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही किंवा सापेक्ष मूळ संख्याची जोडी नाही. म्हणजे आता कोणती जोडी नाही हे शोधायचं आपल्याला. मग सापेक्ष मूळ, सहमूळ, को प्राईम असा शब्द आला की आपण काय बघतो, त्या 2 संख्येच्या मध्ये कॉमन फॅक्टर सामायिक अवयव नको आहे. आपण बघूयात प्रत्येकाचं की बुवा याच्यात सामायिक अवयव कुठला आहे का. 195 आणि 119चा जर विचार केला तुम्ही, 195चा अवयव पाडला तर 5 न भाग जाईल याला. 5 त्रिक 15 आणि 5 9 45. परत मी याला 3 न डिवाइड करू शकतो. 3 न भागला 3 1 3 त्रिक आणि 13 म्हणजे 5 3 आणि 15 हे काय झाले, 195चे अवयव आहेत. 119चा जर विचार केला तर आता आपण याला 7 न भागलेलं होतं बघा. आता 7 1 7 4 उरले होते, 7 7 49 म्हणजे याचे अवयव 3 5 आणि 13 आणि याचे अवयव काय होते 7 आणि 17. कॉमन किंवा सामायिक अवयव कुठलाच नाही. सामायिक अवयव नसल्यामुळे ही जोडी जी आहे ती सहमूळ संख्याची जोडी आहे. मग ही जोडी असल्यामुळं आपला पर्याय हा असणार नाही. त्यानंतर 168 आणि 161 बघा. 168 आणि 161 यांचा सामायिक अवयव आहे का बघूयात. याला 2 न भाग जाईल, 2 8 16 आणि 2 न 4 होईल. परत 2 न डिवाइड करायला तर इथं 4 2 42 आलं. परत 2 न 21, परत 3 न भागा 7 म्हणजे याचे अवयव कोणते आले 2 3 आणि 7. म्हणजे अवयव जर बघितला तर 2 2 2 आहे 3 वेळेस, पण आपण ते न घेता फक्त एकदाच घेतलं 2 3 7. आणि 161चा जर विचार केला तर तुम्ही बघा 161ला कशानं भाग जाईल, जर 3चा विचार केला तर 3 न भाग जात नाही याला, बरोबर. मग परत याला 11 न भाग जात नाही, 7 न जात आहे का बघा. 7 2 14 हां ठीक आहे, 7 न भाग जाईल याला. 7 2 14 2 उरले आणि 7 3 21 म्हणजे 7 आणि 23 हे 2 अवयव आहेत. मग याच्यामध्ये 7 हा कॉमन फॅक्टर तुम्हाला दिसत आहे. 7 हा कॉमन सामायिक अवयव तिथं दिसतोय. जेव्हा सामायिक अवयव जर असेल तर तो हे 2 संख्या जे को प्राईम नसणार नाहीत, म्हणजे ते सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या नाहीत. आणि आपल्याला असंच जोडी शोधायचे जी सहमूळ संख्या नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. त्यानंतर 171 172 हे को प्राईम आहेत, सहमूळ आहेत. का बरं, कारण सहमूळ संख्या बघत असताना आपण पाहिलेलं होतं की कोणत्याही 2 सलग संख्या या कशा असतात, सहमूळ संख्या असतात. आणि 178 153 आता हे आल्यामुळं पुढे बघण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही. तर पर्याय क्रमांक बी आपला उत्तर असेल. 2017ला पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या आहे जर मोठ्या संख्या जर दिलेल्या असतील, आता ऑप्शनमध्ये बघितलं तर 437 429 500 अशा मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. तर अशा वेळेस काय होईल की अशा प्रश्नाला थोडंसं आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल, कारण 1 ते 200 पर्यंतचे मूळ संख्या आपल्याला लक्षात आहेत, परंतु पुढच्या सगळ्या संख्या आपण पाहिलेल्या नाहीत. मग त्यावेळेस तुम्हाला जवळपास उत्तराच्या जवळपास जाण्यासाठी आणि कमी वेळ लागावा यासाठी थोडंसं दिलेली जी संख्या आहे ती कोणत्या वर्गसंख्येच्या जवळपास आहे किंवा कोणापेक्षा थोडीशी लहान आहे हे थोडंसं शोधावं लागेल. आता इथं पहिली संख्या जर बघितलात तुम्ही तर 437 म्हणजे 437 आहे. मग 437 बघा 20चा वर्ग आपल्याला माहिती आहे तर 400. मग तर ही 20च्या वर्गाच्या म्हणजे 21चा वर्ग बघितला तर ते 441 आहे. मग 441 पेक्षा ही पण संख्या छोटी आहे आणि ही पण आहे. म्हणजे मग काय करूत आपण, त्याच्या अगोदर म्हणजे 21 या संख्येच्या अगोदर जेवढ्या काही मूळ संख्या आहेत तर त्या सगळ्या मूळ संख्येनं याला भाग जात आहे का हे बघावं लागेल आपल्याला.
हे म्हणजे आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला इथं कॅल्क्युलेशनच करावं लागेल, कारण मूळ संख्येच्या बाबतीत प्रत्येक जागी आपल्याला ट्रिक्स वापरता येणार नाही. मग इथं काय करता येईल आपल्याला, तर 21 पेक्षा छोटी वर्गसंख्या आहे म्हणून 21 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या लिहूत आपण. मग मूळ संख्या कुठून सुरुवात होतात, 2 आहे, 3, त्यानंतर 5, 7, त्यानंतर 11, 13, त्यानंतर 17, 19 आणि 23. ठीक आहे, इथपर्यंत घेऊयात आपण. पहिल्यांदा बघा 2 न भाग जात नाही याला, त्यानंतर 3 न पण जाणार नाही, कारण 4 आणि 3 7, 7 आणि 7 14. म्हणजे इथं तुम्हाला सगळ्या कसोट्या लक्षात असणं अपेक्षित आहे. आपण कसोट्या पण बघणार आहोत. त्या कसोट्या ज्या आहेत तर त्या कसोट्याच्या साह्यानं आपल्याला हे सोडवावं लागतील. त्यानंतर 5चा विषय केला तर इथं सगळ्यात छोटी संख्या जी आहे, युनिट प्लेसला आपल्याला काय पाहिजे, 5 आणि 0 पाहिजे, म्हणजे इथं पण जाणार नाही. 7चा विचार केला तर 7 न पण जाणार नाही. हे 11चं आपण काय बघितलं होतं, एक आठ संख्या, 7 आणि 3 10, 7 आणि 4 11, 11मधून 3 गेले. ठीक आहे, हे पण जाणार नाही. 13चा विचार केला तर 13 पण नाही. 17 ठीक आहे, 17 पण नाही. 19 याला भाग जाईल. बघा इथं भाग घालूत आपण, 437. 19चा जर बघितलात तुम्ही तर 19 दोन्ही 38. वजाबाकी करूयात आपण, तर बघा 8 आणि 5 13, 5 0 आणि 57, 19 त्रिक. बघा 23 पण भाग जाईल याला आणि 19 पण भाग जाईल. परत बघा आता 429च्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल. 429च्या बाबतीत परत 2 न भाग जाणार नाही. 3 न पण ठीक आहे. आता इथं जर बघितला तुम्ही तर या संख्येची बेरीज 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. पेपर 2 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, 2 परिमेय संख्येच्या दरम्यान किती संख्या असतात. परिमेय संख्या बघत असताना आपण बघितलेलं होतं की कोणतीही संख्या जी p/q म्हणजे p/q स्वरूपात मधली संख्या आहे आणि जेथे q ची किंमत ही 0 नसणार आहे, म्हणजे p आणि q हे काय कुठलीही संख्या दर्शवतील. मग जेव्हा त्या 2 संख्या अंश छेदामध्ये आहेत आणि तिथं छेदामध्ये 0 नसेल तर त्या संख्येला तुम्ही परिमेय संख्या म्हणतात. मग परिमेय संख्या किती आहेत, तर अनंत संख्या आहेत. जर समजा तुम्हाला प्रश्न असं टिपिकल विचारलं की आता इथं तर तुम्हाला 2 संख्या विचारलेल्या आहेत. जर समजा तुम्हाला असं म्हणलं की 2 आणि 5च्या दरम्यान किती परिमेय संख्या आहेत, किंवा तुम्हाला असं विचारलं 1.1 आणि 1.2 याच्यामध्ये किती परिमेय संख्या असतील, किंवा गृहीत धरा तुम्हाला असं विचारलं 1.001 ते 1.0001 याच्यामध्ये किती संख्या असतील, तर याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्तर काय असेल, अनंत असेल. कारण परिमेय संख्या या अनंत आहेत. 2 कोणत्याही संख्येच्या मध्ये त्या संख्या विशिष्ट दाखवलेल्या दिलेल्या असतील तुम्हाला, किंवा दिलेल्या नसतील, फक्त 2 संख्या म्हणलेल्या असेल तरी त्यांच्यामध्ये ज्या परिमेय संख्या असतात तर त्या अनंत असतात, जे आपण मोजू शकणार नाही. इतर पर्याय 0, 1 व 2 दिलेले आहेत. तर आपलं बरोबर पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे अनंत हा उत्तर बरोबर आहे. 2016 पेपर 2 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, 16 पेक्षा लहान 2 अंकी सहमूळ संख्याच्या जोड्या किती. बघा 2 अंकी संख्या पाहिजे आणि त्या 16 पेक्षा लहान असल्या पाहिजे. मग कुठून सुरू होतात बघा, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 या संख्या असतील ज्या की 2 अंकी आहेत आणि 16 पेक्षा कमी आहेत. आता यांच्या जोड्या निर्माण करायच्या तुम्हाला. जोड्या किती जोड्या तयार होतील बघा, एकूण किती जोड्या, असा बऱ्याच वेळेस प्रश्न येतो. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, एकूण संख्या किती आहे तिथं, तर 6 आहेत. तर 6 पेक्षा 1 न कमी करा, म्हणजे 5. तर 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 म्हणजे 15. तर एवढ्या जोड्या तुम्हाला तिथं मिळणार आहेत. मग त्या कोणत्या जोड्या मिळतात ते बघूयात आपण, कारण निश्चितपणे आपल्याला शोधायच्या जोड्या किती आहेत हे न विचारता त्यांनी काय म्हणलेत की किती जोड्या सहमूळ आहेत त्यापैकी हे शोधायचं. मग जोड्या बघूयात, 10
11 ही एक असेल, त्यानंतर 10 12, त्यानंतर 10 13, त्यानंतर 10 14 आणि 10 15. आता 11 पासून बघूयात. 11 10 म्हणता येणार नाही कारण ऑलरेडी इथे घेतलेलं आहे. मग पुढेच घ्यायचं 11 12, त्यानंतर 11 13, 11 14 आणि 11 15. नंतर 12 सोबतच्या जोड्या 12 13, त्यानंतर 12 14, 12 15 आणि ठीक आहे. त्यानंतर 14 पासून बघा 13चे बघा 13 14, त्यानंतर 13 15 आणि शेवटची 14 15. हे बघा 5 जोड्या, त्यानंतर या 4 जोड्या, त्यानंतर 3 जोडे इथं, हे 2 आणि 1, अशा पद्धतीने एकूण 15 जोड्या मिळेल. आता पैकी आपल्याला काय बघायचे तर एकूण सहमूळ संख्याच्या कोणत्या जोड्या. सहमूळ संख्येची व्याख्या पाहताना आपण काय पाहिलेलं होतं, कुठल्याही दोन संख्यामध्ये सामायिक अवयव नको आहे, म्हणजे एका विशिष्ट संख्येने त्या दोघाला भाग जायला नको आहे. बघूयात अशा कुठल्या जोड्या आहेत. आणि परत आपण बघितलं होतं की सलग संख्या जर असतील तर सलग संख्या या सहमूळ संख्याच असतात. मग सलग संख्या कोणत्या आहेत बघा 10 11 11 12 12 13 13 14 आणि 14 15. याचा काही विषय नाही, बरोबर आहे. मग 10 आणि 12 याचा जर विचार केला तर या दोघांचा कॉमन फॅक्टर 2 आहे. 2 या दोघाला पण भाग जातो. परत 11 आणि 13 या दोन संख्या मूळ संख्या आहेत, म्हणजे हे सहमूळमध्येच येणार. या दोघांचा जर विचार केला तर या दोघाला परत 2 न भाग जाईल, म्हणजे सहमूळ संख्या नाही. 13 आणि 15 याच्यात 13 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे सहमूळ संख्या होणार या. त्यानंतर 10 आणि 13, 13 परत मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे मूळ होणार. त्यानंतर 11 14, 11 मूळ संख्या आहे, सहमूळ होणार. त्यानंतर 12 आणि 15 या दोघाला मात्र 3 न भाग जाईल. या दोन्ही संख्येचा कॉमन फॅक्टर सामायिक अवयव कोण आहे 3 आहे, 3 या दोघाला पण भाग जात आहे, मग हे सहमूळ संख्याची जोडी नाही. त्यानंतर 10 आणि 14चा विचार केला तर दोन्ही समसंख्या आहेत, 2 न भाग जाईल. त्यानंतर 11 15 याच्यामध्ये 11 मूळ संख्या असल्यामुळे सहमूळ संख्येची जोडी, म्हणजे मी काय म्हटलं 2 संख्या दिलीत त्याच्यापैकी एक मूळ आहे, तर निश्चितच ती जोडी काय म्हणता येईल तुम्हाला सहमूळ संख्याची जोडी म्हणता येईल. आणि त्यानंतर 10 15 या दोघाला 5 न भाग जाईल, म्हणजे या 5 संख्या जर तुम्ही सोडलात तर एकूण 15 पैकी 5 नाहीत, म्हणजे किती संख्या सहमूळ संख्याच्या जोड्या आहेत तिथं तर एकूण 10 जोड्या तुम्हाला मिळतील. तर ऑप्शन क्रमांक सी जो आहे तर तो आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूयात. 2016 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 20 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या एकूण मूळ संख्या आपल्याला बघायच्या आहेत. मूळ संख्या बघण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट लिमिट दिलेली आहे 20 ते 60. आता 20 ते 60च्या दरम्यानच्या मूळ संख्या शोधून त्यामध्ये जोड्या शोधायच्या ज्याच्यामध्ये 6चा फरक आहे. बघा त्या संख्या कोणत्या आहेत तिथे लिहिलेल्या आहेत आपण. 23 29 आहे बघा, 23 आहे, त्यानंतर 29 आहे, त्यानंतर 31 37ची जोडी आहे इथं, त्यानंतर 41 43, त्यानंतर 47, त्यानंतर 53 आणि शेवटची संख्या 59. आता जोड्या शोधायचे तुम्हाला, त्या जोड्या शोधत असताना 6चा फरक पाहिजे तुम्हाला. बघा या दोघांमध्ये 23 आणि 29 मध्ये 6चा फरक आहे. त्यानंतर 29 आणि 31चा विचार केल्यास नाही. 29 आणि 37चा जर विचार केलात तर इथं पण नाही. त्यानंतर 31 37 याच्यामध्ये 6चा फरक आहे. त्यानंतर 37 41 मध्ये नाही, 37 43 इथं आहे बघा. परत 41 43 नाही, 41 47 मध्ये परत आहे बघा, इथं 6चा फरक आहे. त्यानंतर 43 47 नाही, 43 53 नाही, त्यानंतर 43 47 53 मध्ये इथं पण आहे, ही एक जोडी आहे. आणि नंतर 53 आणि ही एक, म्हणजे बघा एकूण किती जोड्या 1 2 3 4 5 आणि ही एक 6, म्हणजे अशा एकूण 6 जोड्या आहेत. तर पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असेल. बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला पहिल्यांदा काय करायचं होतं तर मूळ संख्या शोधल्या आणि अशा जोड्या शोधल्या ज्याच्यामध्ये 6चा फरक आहे. पुढील प्रश्न बघा.
पेपर 2 मध्ये विचारलेला हा एक प्रश्न आहे, शून्य ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत आपण, नैसर्गिक संख्या, त्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक, परिमेय, अपरिमेय. याच्यामध्ये नैसर्गिक संख्या ही असू शकणार नाही, कारण नैसर्गिक संख्या ही 1 पासून चालू असणार आहे, म्हणजे हा पर्याय नसेल तर डी पण नसणार आहे. मग आता अपरिमेय का परिमेय? अपरिमेय संख्या कोणत्या ते पाहिलेले आहेत आपण. मग जे की स्क्वेअर रूटमध्ये आहेत, म्हणजे वर्गात आहे, वर्गमुळात आहेत पण पूर्ण वर्ग नाही, किंवा घनमुळात आहेत पण पूर्ण घन नाही, अशाच प्रकारच्या संख्या, म्हणजे इथं अपरिमेय सुद्धा नसणार आहे, परिमेय संख्या असेल. मग परिमेय संख्येची व्याख्या काय बघितलेलं आपण, की कोणतीही संख्या जी p/q च्या स्वरूपात असली पाहिजे आणि q ची किंमत ही 0 नसायला, म्हणजे 0 नसावी. मग अपरिमेय संख्या कसं म्हणता येईल याला, कारण तुम्ही 0ला 0/1 असं म्हणू शकता, किंवा पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या सगळ्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. मग परिमेय संख्याचा तुम्ही पूर्णांकाचा ग्रुप बघितला, त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स, मग परत 0 आणि त्यानंतर काय आहे, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असेल, तर पर्याय बी हा करेक्ट ऑप्शन आहे, परिमेय संख्या. तर यापुढे पण आणखीन काही प्रश्न राहिलेले आहेत. या घटकामध्ये आपल्याला आणखीन काही विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत, म्हणजे एखादी संख्या दिली तर त्या संख्येला आपल्याला एखाद्या विशिष्ट संख्येने डायरेक्ट न भाग घालता आपण कॅल्क्युलेशन करून किंवा काही कसोट्या वापरून त्याला भाग जाईल का, म्हणजे निशेष भाग जाईल का, म्हणजे बाकी 0 येईल का, हे आपण पाहू शकतो. तर त्या कसोट्या आपण पुढील भागात बघूयात. तसेच या संख्या प्रकारामध्येच मोडणारे आणि खूप वेळेस प्रश्न विचारलेला घटक त्रिकोणी संख्या हा आहे. तर त्रिकोणी संख्यावर आतापर्यंतचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका चाळलात तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन दिसतील. तर तो भाग सुद्धा आपण उद्या बघणार आहोत. तर या पुढील भागामध्ये आपण त्या सर्व गोष्टी बघूयात. धन्यवाद.